आजच्या म्हणण्याकरिता आपण फिलेमोनाच्या पत्रातून काही वचनांकडे पाहणार आहोत. तीताच्या नंतर आणि इब्रिकरास पत्राच्या आधी या दोन पत्रांच्या मध्ये दडलेलं हे एक पानाचं एक संक्षिप्त छोटस असं हे पत्र आहे. आणि पौलाने लिहिलेलं हे पत्र आहे. पौलाने लिहिलेल्या बऱ्याच पत्रांपैकी जवळपास 13 पत्रांचा समावेश आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये करण्यात आलेला पाहण्यास मिळतो. आणि हे पत्र पौलाने कोणत्या मंडळीस लिहिलेले नाही, तर हे पत्र एक वैयक्तिक पत्र आहे. हे पत्र एक विनंती पत्र आहे. आणि असं असताना सुद्धा देव बापाने या पत्राचा समावेश पवित्र शास्त्रामध्ये करून घेतला आहे. त्याबद्दल आपण देव बापाचं आभार मानूया. या पत्रामधून आपल्याला विशेषतः 3 गोष्टी पाहाव्यास मिळतात. आणि ते म्हणजे बंधुप्रीतीविषयी, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एकमेकांवरती प्रीती करण्याविषयी हे पत्र आपल्याला सांगतं. दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना क्षमा करण्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण एकमेकांना क्षमा करावं याविषयी हे पत्र आपल्याला सांगताना पाहाव्यास मिळतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समानता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये असलेल्या समानतेविषयी, इक्वॅलिटी इन द बॉडी ऑफ क्राइस्ट, या 3 गोष्टीविषयी, बंधुप्रीतीविषयी, क्षमा करण्याविषयी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये असलेल्या समानतेविषयी हे पत्र आपल्याला सांगतं. या पत्रामध्ये आपल्याला 3 व्यक्ती पाहाव्यास मिळतात. एक म्हणजे पौल, ज्याने हे पत्र लिहिलेलं आहे. दुसरा व्यक्ती म्हणजे फिलेमॉन, ज्याला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि तिसरा व्यक्ती म्हणजे अनेसिम, ज्याच्या विषयी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि आपण या थोड्या वेळामध्ये या तिन्ही लोकांच्या विषयी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आपण सर्वप्रथम पाहूया पौलाविषयी. वचन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तिमोथेय याच्या कडून. प्रियांनो, इथे पौल जेव्हा स्वतःची ओळख करून देतो तेव्हा तो असं म्हणतो की मी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. पण प्रियांनो, खरं पाहता आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आता बंदिवान नाही, तर आपण पापापासून मुक्त केलेले, स्वातंत्र्य पावलेले असे आहोत. पण असं असताना सुद्धा पौल असं इथे म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान असा आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तो हे पत्र लिहित आहे त्यावेळेस तो तुरुंगामध्ये आहे. तो खरोखरच बंदिवासामध्ये आहे, पण तो त्याचाही उल्लेख करत नाही. तो असं म्हणत नाही की मी रोमी साम्राज्यामध्ये, मी तुरुंगामध्ये आहे किंवा कारागृहामध्ये आहे, तर तो असं म्हणतो मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे. आणि मला असं वाटतं, ज्या प्रकारे मी आधी म्हटलं की हे एक वैयक्तिक आणि एक विनंती पत्र आहे. आणि हे विनंती पत्र असल्या कारणामुळे तो आपली पोस्ट, आपला हुद्दा तो बाजूला ठेवत आहे. तो आपलं प्रेषित पण बाजूला ठेवत आहे. जर आपण बाकी पत्रामध्ये पाहिलं तर तो स्वतःची ओळख करून देताना असं म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. पण तो इथं नम्रपणे असं म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे. प्रेषित या शब्दाचा अर्थ होतो कामगिरीवर पाठविलेले. आणि इथे पौलाला काही कामगिरीवर पाठवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याच्या कामगिरीवर पाठवलेलं आहे. आणि त्या कामगिरीकडे आपलं लक्ष देताना, आपल्या ध्येयाकडे लक्ष देत असताना तो असं नम्रपणे म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान असा आहे. हे झालं प्रियांनो पौलाविषयी. आपण दुसऱ्या व्यक्तीविषयी पाहूया, तो म्हणजे फिलेमॉन. पहिल्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, आमचा प्रिय सहकारी फिलेमॉन यास, तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अखिल्प ह्याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला. प्रियांनो, या एका वचनामध्ये आपल्याला फिलेमोनाविषयी 3 गोष्टी पाहाव्यास मिळतात. ते म्हणजे पौल त्याला असं उद्देशतो की तो कसा आहे, तो प्रभूमध्ये प्रिय असा आहे. तो कसा आहे, प्रिय सहकारी असा आहे. जी सेवा पौल करत आहे तीच सेवा फिलेमॉन सुद्धा करत आहे. तर पहिली गोष्ट, तो ख्रिस्तामध्ये प्रिय सहकारी आहे. दुसरी गोष्ट आपल्यास पाहाव्यास मिळते, वचनाच्या शेवटी म्हटलं आहे, तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला. म्हणजे या फिलेमोनाच्या घरामध्ये तिथे मंडळी जमा होत आहे. आणि प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे पहिल्या 2-2.5 शतकांमध्ये चर्चेस, ज्या बिल्डिंग आपण बोलतो त्या नव्हत्या. आणि अशा प्रकारे सर्व लोक एकमेकांच्या घरी जमायचे. आणि या फिलेमोनाने काय केलेलं आहे, मंडळीसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडे केलेले आपणास पाहाव्यास मिळत आहे. तिसरी गोष्ट, इथे अजून 2 लोकांची नावं आहेत. ते म्हणजे एक अफिया आणि अखिल्प. आणि पवित्र शास्त्राचा अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हे त्याच्या पत्नीचं आणि हे त्याच्या मुलाचं नाव आहे. आणि त्यांचा उल्लेख कलसेकराच्या पत्रामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की हा फिलेमॉन कसा आहे, तर हा पौलाला
प्रिय सहकारी आहे, त्याने आपल्या घराचे दरवाजे मंडळीसाठी उघडे केलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट, तो एकटा सेवा करत आहे असं नाही, तर तो आपल्या संपूर्ण परिवारासोबत प्रभूच्या सेवेमध्ये तत्पर असलेला हा फिलेमॉन आपणास पाहाव्यास मिळतो. आता आपण तिसऱ्या व्यक्तीकडे पाहूया. तिसरा व्यक्ती म्हणजे अनेसिम. हा अनेसिम फिलेमोनाच्या घरी त्याचा दास होता. आणि या दासाने काय केलं आहे, तो दास बहुतेक काही पैसे घेऊन किंवा काही मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेलेला आहे. तो कुठे गेलेला आहे, तर तो रोम या शहरात गेलेला आहे. आणि रोम हे जे शहर आहे त्यावेळेसचं उद्योग पेठेचं, बाजारपेठेचं असं शहर आहे, गर्दीचं ठिकाण आहे. आणि कदाचित त्याने असा विचार केला असेल की मी या गर्दीच्या ठिकाणी जाईल आणि तिथं लपून राहील आणि मी माझं स्वातंत्र्य, जे मला गुलामगिरी करावी लागते त्यापासून मला स्वातंत्र्य मिळेल, अशा काही विचाराने हा अनेसिम त्या फिलेमोनाच्या घरातून पळून गेलेला आहे. पण झालं काय, ज्यावेळेस तो रोम या शहरात आहे त्यावेळेस त्याची गाठ भेट पौलाबरोबर झालेली आहे. आणि पौलाच्या सहभागितेमध्ये असताना देव बापाच्या कृपेने प्रियांनो त्याचं तारण झालेलं आहे. त्याचं तारण झालेलं आहे. तो आता पौलाच्या सहभागितेमध्ये आहे, संगतीमध्ये आहे. आणि वचन 13 मध्ये आपल्याला असं पाहाव्यास मिळतं, पौल असं लिहितो, सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्या ऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. पौल अनेसिमाविषयी असं म्हणतो फिलेमोनाला की तुझ्या ऐवजी माझी सेवा त्याने करावी. इथे पौल स्वतःच्या पर्सनल सेवेविषयी बोलत नाहीये, तर जी सेवा पौल स्वतः करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, त्या सेवेमध्ये हातभार लावावा यासाठी अनेसिमाने त्याच्याजवळ राहावं अशी पौलाची इच्छा आहे. म्हणजे इथे आपल्याला इथे अनेसिमाविषयी सुद्धा 3 गोष्टी पाहाव्यास मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे आता त्याचं तारण झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो आता सहभागितेमध्ये आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो सेवा करण्यासाठी तत्पर आहे. आणि प्रियांनो, मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की मंडळीमध्ये तारण पावलेल्या प्रत्येक आत्म्याचं हे काम आहे की आपण प्रभूच्या सेवेमध्ये हातभार लावावा. मग तो व्यक्ती तरुण असो, वयोवृद्ध असो, ज्याचं तारण झालं आहे, जो मंडळीमध्ये आहे, त्याची ही जिम्मेदारी आहे. फक्त वडिलांची किंवा सेवकांची जबाबदारी नाही की प्रभूच्या कामामध्ये किंवा मंडळीच्या कामामध्ये हातभार लावावा, तर तारण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे की मंडळीच्या कामामध्ये सहभागी व्हावं आणि मंडळीचं काम पुढे न्यावं. आपण पुढे जाऊया. तर आपण या अनेसिमाविषयी आपण इथं 3 गोष्टी पाहिल्या. तो तारण पावलेला आहे, सहभागितेमध्ये आहे आणि सेवा करण्यामध्ये सुद्धा तो तत्पर आहे. आणि असं असताना सुद्धा प्रियांनो, अजूनही काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं होतं. आपल्या ठाऊक आहे की त्याने काय केलं आहे, तो चोरी करून पळून गेलेला आहे. आणि त्याच्यामुळेच फिलेमोनामध्ये आणि अनेसिमामध्ये काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं त्या दोघांच्या मध्ये 3 गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं होतं. आणि मी ज्यावेळेस या पत्राचा अभ्यास करत होतो त्यावेळेस 3 हा आकडा वारंवार माझ्या समोर येत होता. आणि 3 हा आकडा आपल्याला काय दाखवतो? 3 हा आकडा आपल्याला डिवाइन पर्पज किंवा एक दैवी उद्देश दाखवितो. जसं आपल्याला ठाऊक आहे, 1 आकडा हा आपल्याला काय दाखवतो? तो आपल्याला सुरुवात दाखवतो. 2 जो आकडा आहे, नंबर 2, रिप्रेझेंट्स फेलोशिप, एकमेकांबरोबरची संगती दाखवतो. आणि जो 3 जो आकडा आहे तो आपल्याला काय दाखवतो? डिवाइन पर्पज, एक दैवी उद्देश दाखवतो. आणि मला असं वाटतं अशाच काही दैवी उद्देशाने देव बापाने हे पत्र या पवित्र शास्त्रामध्ये समावेश करून घेतलेला आहे. आणि आपण पाहत होतो की या दोघांच्या मध्ये 3 गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे फिलेमोनाने अनेसिमाला क्षमा करणं हे गरजेचं होतं. तर पहिली गोष्ट म्हणजे क्षमा करणं गरजेचं होतं. कारण त्यावेळेस जो दास पळून गेला आहे त्याला कठोर शिक्षा व्हायची, आणि जो दास चोरी करून पळून गेला असेल त्याला अजून कठोर शिक्षा, किंवा फिलेमॉन त्याला मरणदंडाची सुद्धा शिक्षा देऊ शकत होता. त्याच्यामुळे फिलेमोनाने अनेसिमाला क्षमा करणं हे गरजेचं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या दोघांच्या मध्ये समेट घडवून आणणं गरजेचं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या दोघांच्या मध्ये रिस्टोरेशन. आपण फर्स्ट पाहिलं फॉरगिव्हनेस, क्षमा करणं. दुसरी गोष्ट रिकन्सिलेशन, त्या दोघांच्या मध्ये समेट घडून आणणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिस्टोरेशन, त्यांचं जे बिघडलेलं नातेसंबंध आहे ते पुन्हा रिस्टोर करण्याची गरज होती. आणि पौल
ह्याच 3 गोष्टींसाठी इथे पत्र हे लिहिताना आपणास पाहाव्यास मिळत आहे. आणि ज्यावेळेस पाऊल इथे विनंती करत आहे त्यावेळेस तो अतिशय मोजक्या शब्दांमध्ये पण अचूक अशा शब्दांमध्ये विनंती करताना तो आपणास पाहाव्यास मिळतं. तो वचन 10 मध्ये असं म्हणतो की मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्या विषयी तुला विनंती करतो. प्रियानो, जेव्हा पाऊल विनंती करतो तेव्हा तो असं नाही म्हणत की तुझा दास किंवा तुझा गुलाम जो तुझ्यापासून पळून गेला, तर तो असं म्हणतो की ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू. तो असं म्हणतो की ते माझे लेकरू आहे आणि ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिला आहे. तो पुढे असं म्हणतो तो पूर्वी तुला निरुपयोगी होता कारण तो चोरी करून पळून गेलेला होता. आणि प्रियांनो, अनेसिम या शब्दाचा अर्थ आहे उपयोगी असा, उपयुक्त असा. पण चोरी करून पळून गेल्यामुळे तो कसा झाला होता, तो निरुपयोगी असा झाला होता. पण तो असं पुढे म्हणतो की तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. कारण का? कारण तो आता तारक पावला आहे, तो मंडळीमध्ये आहे, तो सेवा करत आहे आणि त्याच्यामुळे तो आता पौलाला आणि फिलोमोनाला या दोघांनाही तो पुन्हा एकदा प्रभूमध्ये तो उपयुक्त असा झाला आहे. आणि वचन 12 मध्ये तो असं म्हणतो त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. सुवार्थेमुळे मी बंधनात, आपण ते वचन वाचलं. तर ते पौल त्याला काय करत आहे, त्याला विनंती करत आहे अनेसिमाविषयी. आणि पुढे वचन 15 मध्ये तो असं म्हणतो कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. प्रियाने तो पौल विनंती करताना किती सुंदर शब्द वापरत आहे. तो पहिल्यांदा तर म्हणतो की तो माझा प्रिय लेकरू असा आहे, ते माझं लेकरू आहे. आणि तो इथे त्याला जेव्हा विनंती करतो तर हे म्हणत नाही की त्याला दासाप्रमाणे त्याचा स्वीकार कर, तर तो म्हणत आहे तो आपला दृष्टिकोन त्याच्याविषयी बदल. तू त्याचा स्वीकार कसा कर, तर ख्रिस्तामध्ये प्रिय बंधू असा तू त्याचा स्वीकार कर, असं पाऊल इथे आपल्याला बोलताना पाहाव्यास मिळतो. तो म्हणतो दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे ख्रिस्तामध्ये प्रिय बंधू म्हणून तू त्याचा काय कर, स्वीकार कर, असं पाऊल इथे त्याला म्हणत आहे. तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई कितीतरी श्रेष्ठ असा आहे असं तो तिथे विनंती करताना आपणास पाहाव्यास मिळते. प्रियांनो, तो इथे थांबत नाही, तो पुढे आपल्याला 18व्या वचनामध्ये पाहाव्यास मिळतं. तो असं म्हणतो की त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडीन. तो फक्त विनंती करत आहे, अनेसिमाचा स्वीकार करत आहे, स्वीकार करण्यास सांगत आहे असं नाही, तर तो म्हणत आहे की जर त्याने तुझं काही नुकसान केलं असेल तर तू काय कर, ते माझ्या खाती लाव आणि मी ते फेडीन. तो फक्त क्षमा करण्यास सांगत नाही, तर जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई सुद्धा करून देण्यासाठी तो तयार आहे. आणि मला असं वाटतं की पौलाला निश्चितच ठाऊक आहे की अनेसिमाने काय चुकीचं केलेलं आहे, काय नुकसान केलेलं आहे. पण तो इथे ते पब्लिकली, कारण हे पत्र त्याने फक्त फिलेमोनाला असं नाही तर त्याच्या मंडळी सुद्धा लिहिलेलं आहे. कारण पहिल्या वर्षामध्ये आपण पाहतो जमणाऱ्या मंडळीला, पण मंडळीच्या समोर हे उघडकीस आणणं मला असं वाटतं पौलाला योग्य वाटलं नाही. म्हणतो गुप्त ठेवून असं म्हणतो जर त्याने काही नुकसान केलं असेल तर ते तू काय कर, ते तू माझ्या खाती मांड आणि मी त्याची परतफेड करेन. आणि प्रियांनो, ज्यावेळेस मी या पत्राचा अभ्यास करत होतो, वाचन करत होतो, मला एक गोष्ट जाणवली. या पत्रामध्ये पौल प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काहीही बोलताना आपल्याला दिसत नाही. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी किंवा वधस्तंभाविषयी काहीही बोलताना आपल्याला दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण या पत्राचा बारकाईने अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण या पौलाच्या शब्दांचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला पौलाच्या जीवनातून प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहाव्यास मिळतं. इथे ज्या प्रकारे पौल अनेसिमासाठी मध्यस्थी करत आहे प्रियांनो, ते पाहून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण होते. ज्या प्रकारे पहिलं तिमोथेय याचा 2रा अध्याय आणि वचन 5 मध्ये म्हटलं आहे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आणि होय प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केलेली आहे. आणि अशाच प्रकारची काही मध्यस्थी इथं पौल अनेसिमासाठी करताना आपल्यास पाहाव्यास मिळत आहे. तिथे पौल अनेसिमासाठी मध्यस्थी करत आहे.
आणि आपल्याला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मध्यस्थी केली. एवढंच नाही तर त्याने त्या जड वधस्तंभावरती आपला स्वतःचा प्राण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. सोने किंवा रुपे अशा नाशवंत गोष्टीने नाही, तर स्वतःच्या निष्पाप आणि निष्कलंक अशा बहुमूल्य रक्ताने त्याने तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेला आहे. त्याने त्याचं मोल भरलेलं आहे. त्याने दाम, त्याने किंमत त्या वधस्तंभावरती भरलेली आहे. आणि प्रियानो, अशाच काही प्रकारे इथं पौल सुद्धा म्हणत आहे की जर त्याने तुझं काही नुकसान केलं असेल तर ते मी फेडेन. आणि खरोखर प्रियांनो, इथं पौल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालताना आपणास पाहाव्यास मिळतो. तो मध्यस्थी कराव्यास तत्पर आहे. तो जर काही नुकसान केलं असेल त्याची भरपाई करण्यास सुद्धा तत्पर आहे. आणि प्रियांनो, इथं पौलाच्या जीवनातून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहाव्यास मिळतं. आणि प्रियांनो, ज्या प्रकारे आपल्याला पौलाच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र दिसतं, त्याचप्रमाणे प्रियांनो आपल्याला अनेसिमाच्या जीवनातून आपलं स्वतःचं चित्र पाहाव्यास मिळतं. ज्या प्रकारे हा अनेसिम स्वतःच्या प्रयत्नाने चोरी करून आपलं स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी दूरवरच्या शहरामध्ये पळून गेलेला आहे, त्याचप्रमाणे प्रियांनो आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या शक्तीने, आपल्या बुद्धीने आपण काय करत होतो? आपण आपल्या पापापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्या प्रकारे अनेसिमाचा हा प्रयत्न सफल झाला नाही, त्याचप्रमाणे प्रियांनो आपण सुद्धा आपल्या बुद्धीने किंवा शक्तीने, चातुर्याने आपण आपल्या पापांपासून सुटका प्राप्त करून घेणं शक्य नव्हतं. आपल्याला एका मध्यस्थाची गरज होती. आपल्याला आपलं जे नुकसान केलं आहे त्याची भरपाई करून देण्याची गरज होती. आणि आपण पाहतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलेलं आहे. आणि या सकाळच्या समयाला मला तुम्हाला ही गोष्ट पुन्हा एकदा सांगायची आहे की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. आणि त्याच्या त्या एक वेळच्या अर्पणाच्यामुळेच तुम्ही आणि मी आज पापाच्या बंधनातून मुक्त झालेले, स्वातंत्र्य पावलेले असे आपण झालेले आहोत. आणि खरोखर या अनेसिमाच्या जीवनातून आपल्याला आपलं स्वतःचं चित्र पाहाव्यास मिळतं. आणि या समयाला प्रियांनो, मला पुन्हा एकदा तुम्हाला त्या 3 गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते. होय प्रियांनो, या पत्रामध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहाव्यास मिळतात. की पहिली गोष्ट म्हणजे क्षमा करणं. जसं पौल विनंती करत आहे की तू त्याला काय कर, क्षमा कर, तसं प्रियांनो आपण सुद्धा एकमेकांना क्षमा करण्याची गरज आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आपले अपराध क्षमा केले आहेत, तसे आपण इतरांचे अपराध क्षमा करणं गरजेचं आहे. जसा पौल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे, त्याचप्रमाणे प्रियांनो तुम्ही आणि मी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं गरजेचं आहे. आपण एकमेकांवरती प्रीती करणं गरजेचं आहे. आपण एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे. आणि एकमेकांशी आपला समेट करून घेणं गरजेचं आहे. मला अजून एक वचन वाचायचं आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 23 आणि 24 आपण वाचूया. मत्तेय शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 23 आणि 24. आणि इथे असं म्हटलं आहे, ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदी जवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. होय प्रियांनो, हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. आणि प्रभू तसं म्हणत आहे की तू काय कर, जर तुला स्मरण झालं, ज्यावेळेस तू त्या वेदीच्या समोर आहेस आणि अर्पण करणार आहेस, त्याच्या आधी तुला स्मरण झालं की आपल्या भावाच्या मनात काही आहे, तर तू काय कर, आपलं दान तिथं ठेव. ते महत्वाचं नाहीये. तर सर्वप्रथम तू जाऊन काय कर, तर तू आपल्या भावाकडे जा आणि त्याच्याबरोबर तू आपला समेट करून घे आणि मग येऊन तो आपलं दान अर्पण कर. आणि खरोखर प्रियांनो, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एकमेकांवरती प्रीती करायची आहे. आपल्याला एकमेकांना क्षमा करायचं आहे, एकमेकांबरोबर समेट करून घ्यायचं आहे. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा केली आहे, त्याचप्रमाणे प्रियांनो आपल्याला आपल्या ख्रिस्तामध्ये, आपल्या पवित्र मंडळीमध्ये आणि आपल्या सर्वजणांना प्रीतीने एकमेकांना वागवायचं आहे, एकमेकांना क्षमा करायची आहे आणि एकमेकांचा आदर करायचा आहे. आणि ज्या प्रकारे पौल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे प्रियांनो, त्याच प्रकारे प्रियांनो आपण सुद्धा प्रयत्न करूया. आपण देवाजवळ विनंती करूया की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही सुद्धा ज्या प्रकारे पौल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालला आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा चालावं, एकमेकांना क्षमा करावं, एकमेकांवर प्रीती करावी आणि एकमेकांना
एकमेकांचा समेट करत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चालण्यास प्रभूने आपल्याला सहाय्य करावं.